Hello students, I am Rajkumar Moy from electrical department. This is last video for this semester. शेवटचा व्हिडिओ खूप जास्त इम्पॉर्टंट, स्ट्रॅटर्जी फॉर गेटिंग 40 मार्क्स इन एंड सेम एक्झाम. राहिलेल्या 48 तासामध्ये 40+ मार्क कसे मिळवतील, राहिलेल्या 48 तासामध्ये याची स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगतो, किंवा पेपर कसा लिहायचा, क्वेश्चन कसा चॉईस करायचा हे थोडक्यात डिस्कस करू. फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट, क्वेश्चन चॉईस कसं करणार, बिकॉज क्वेश्चन नंबर 1A थेरी, क्वेश्चन नंबर 1B न्यूमेरिकल, क्वेश्चन नंबर 2A थेरी, 2B न्यूमेरिकल. याच्यामधलं वरचा थेरी खालचं न्यूमेरिकल आला तर विषय प्रॉब्लेमॅटिक होईल. म्हणून काय करा, तर थेरीचे सगळे क्वेश्चन नीट करून जा. पेपरला गेल्यावरती मला थेरीचा क्वेश्चन हा येतोय याच्यावरून तुम्हाला, नाही तर न्यूमेरिकल मला कुठलं सॉल्व करायचं आहे याच्यावरून तुम्हाला थेरीचं क्वेश्चन डिसाईड करावं लागेल. क्वेश्चन नंबर 1 सोडायचा का 2 सोडायचा. ना क्वेश्चन नंबर 2 and 3 आपल्याला माहिती झालं, युनिट नंबर 2 वरती न्यूमेरिकलला ऑर थेरी येणार आहे. पण जर थेरीमधले 2 पॉईंट वेगवेगळे आले तर जरा टास्क वेगळा आहे. मग काय करायचं, तर न्यूमेरिकल ॲटलिस्ट 3 मार्कांचं बारीक काहीतरी आलं पाहिजे असं मला कधी वाटतं बरं का. पण थेरीचे सगळे पॉईंट केले तर तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. मग युनिट नंबर 3 AC फंडामेंटल्स RLC, युनिट नंबर 4, युनिट नंबर 5. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर पेपर हातामध्ये आल्यावरती सर्वात पहिल्यांदा कुठला प्रश्न लिहायचा, जर माझं तुम्ही ऐकाल तर तुम्हाला चांगला स्कोर मिळेल. बिकॉज क्वेश्चन नंबर, समजा तुमची उत्तरपत्रिका उघडली आपण, क्वेश्चन नंबर कितवा हे इम्पॉर्टंट नाही आहे. मला कुठला क्वेश्चन परफेक्ट येतो हा जास्त इम्पॉर्टंट गोष्ट आहे. मला समजा युनिट नंबर 5चे न्यूमेरिकल नसतील, युनिट नंबर 5चे थेरी क्वेश्चन चांगले येत आहेत ना, तर जो प्रश्न मला अतिशय सुंदर येतो तो पहिल्यांदा लिहा. बिकॉज तुम्ही चांगला पेपर लिहिला, पहिले 2 क्वेश्चन चांगले लिहिले तर समोरच्याला चेक करणाऱ्याला वाटतं की ओके आहे चला. जर पहिला क्वेश्चन A पार्ट मोकळा सोडला तर समजायचं आपला पेपर बॅक राहणार. जो क्वेश्चन येतो तोच क्वेश्चन फर्स्ट लिहायचा आहे, सगळ्यात मोठी गोष्ट पेपरची. आणि पेपरला गेल्यावरती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, हातामध्ये ॲन्सर शीट आलं, तुमच्या क्वेश्चन पेपर आलं तर बघा मला कुठला क्वेश्चन येतोय. 5 मिनिट जाऊ द्या त्याच्यावरती, विचार करा की हा लिहायचा आहे, मला चांगला कुठला क्वेश्चन येतो. किंवा सगळ्यात सोपी गोष्ट, क्वेश्चन नंबर 1 बघा, मग तुम्हाला कुठला येतोय यापेक्षा, म्हणजे हा पॅटर्न पण चांगला आहे. बट क्वेश्चन नंबर 5 अगोदर सोडवा, कारण क्वेश्चन नंबर 5ला छान अशी डायग्रॅम आहे, DC मोटरची, AC मोटरची, सिंगल फेज 3 फेज AC मोटरची छान डायग्रॅम आहे. काय प्रश्न येईल रे बाळांनो, मला खूप कमेंट येतात, सर युनिट नंबर 5 वरती खूपच मोठं युनिट आहे. काही टेन्शन घेऊ नका, ट्रान्सफॉर्मर हा पार्ट A आहे आणि मोटर्स हा पार्ट B आहे. मोटरमध्ये खूप थेअरी दिली पेपरमध्ये, काही बघू नका. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ DC मोटर, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ सिंगल फेज इंडक्शन मोटर अँड वर्किंग प्रिन्सिपल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर, हे 3च क्वेश्चन करा. ट्रान्सफॉर्मरचं EMF इक्वेशन, लॉसेस, लॅमिनेटिंग कोर, शेल अँड कोरचा डिफरन्स, असे 5-7 क्वेश्चन आहेत थेअरीचे, एवढेच करा पेपरला जा. सो माझ्या माहितीनुसार क्वेश्चन नंबर, किंवा मी युनिट नंबर लिहितो, युनिट नंबर 5 हा सगळ्यात फर्स्ट सोडवा. युनिट नंबर 5 मध्ये ट्रान्सफॉर्मरचं समजा डेरिवेशन आउट ऑफ मार्क, आणि दुसरा थेरीचा क्वेश्चन असेल. त्याच्यामध्ये डायग्राम काढताना पुस्तकामध्ये डायग्राम जे आहे, समजा DC मोटरची डायग्राम आहे, मेन डायग्राम एक काढा, काय असेल तुमचा स्टेटर, रोटर, समथिंग NS मेन डायग्राम काढा. त्यानंतर खाली एक्सप्लेन करताना पण एक डायग्राम काढा, म्हणजे डायग्राम एक आहे एक्सप्लेन करताना. देन ॲप्लिकेशन काय असेल प्रश्न, बट जास्तीत जास्त डायग्राम काढा, जेवढ्या डायग्राम तेवढे मार्क्स. ओके. सो युनिट नंबर 5 मध्ये ह्या गोष्टी आहेत, ट्रान्सफॉर्मर अँड धिस. त्यानंतर मला असं वाटतं युनिट नंबर 1 सोडवा. युनिट नंबर 1 युनिट नंबर 1 मध्ये ठरलेले प्रश्न आहे. म्हणजे तुमचं नशीब चांगलं असेल ना तर हा प्रश्न येईल. क्वेश्चन नंबर म्हणजे 1 मध्ये ट्रान्समिशन डिस्ट्रीब्युशन येईल. क्वेश्चन नंबर 2A मध्ये डेल्टा टू स्टार कन्व्हर्जन येईल. आणि BB मध्ये ना सुपरपोजिशन थेरम एकीकडे, एकेला थेवनिन नाही आहे, सॉरी तुम्हाला थेवनिन थेरम नाही आहे, सुपरपोजिशनला KVL KCL OR येईल. ओके. सो सुपरपोजिशन थेरम सोडवण्याचा प्रयत्न करा, किंवा जो थेरीचा क्वेश्चन परफेक्ट होतो त्यानुसार न्यूमेरिकल सॉल्व करा युनिट नंबर 1चा. देन तुमच्या आवडीचं युनिट नंबर 2,
याला पण पूर्ण थिअरी आहे. 14ची थिअरी, 14ची थिअरी. इथं पण डायग्राम काढा. हा एक प्रश्न होता की राईट अँड एक्सप्लेन मॅग्नेटिक सर्किट विथ एअर गॅप. सिम्पल आहे. हे बघा, समजा हे तुमचं मॅग्नेटिक सर्किट आहे किंवा टोरॉइड आहे. याला फक्त मी एअर गॅप काढला. याला फक्त मी काय केला, एवढा एअर गॅप आहे. तर एअर गॅपमुळे काय होतं, ते रिलक्टन्समध्ये चेंज होतो. रिलक्टन्स म्हणजे काय, तर अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. इथला रिलक्टन्स आणि इथला रिलक्टन्स चेंज होतो, त्यानुसार 2 रिलक्टन्स निघतात. एवढंच त्याच्यामध्ये डेरिव्हेशन आहे. बुकमध्ये बघा अगदी 3-4 स्टेपमध्ये तुम्हाला उत्तर कळून जाईल. ओके, ते डेरिव्हेशन मला आय थिंक सिंहगडच्या कुठल्या तरी मुलीने फोन केला होता, तो हे डेरिव्हेशनचेच आहे. ओके, सो युनिट नंबर 5, युनिट नंबर 1, युनिट नंबर 2, युनिट नंबर 3 मध्ये काही जणांचा खूपच इश्यू आहे. म्हणजे युनिट नंबर 3 मध्ये नसेल, आय थिंक युनिट नंबर 4 मध्ये इश्यू असेल. युनिट नंबर 3 मध्ये काही जणांचं असं म्हणणं आहे की सर काय करावं, AC फंडामेंटलचं न्यूमेरिकल करावं का RLचं न्यूमेरिकल करावं. न्यूमेरिकल दोन्ही करा, कारण न्यूमेरिकल इझी आहेत. थेरी क्वेश्चन कुठलं आहे, तो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. थेरी क्वेश्चनवरती डिसाईड करा. हे जर युनिट नंबर 3चं. युनिट नंबर 4चं सगळ्यात टास्क आहे तुम्हाला. युनिट नंबर 4 मध्ये खूप डेरिव्हेशन आहेत. पॉवरची डेरिव्हेशन वेगळे. सो त्याच्यातलं सर्वात इम्पॉर्टंट एकच डेरिव्हेशन नीट करा, व्हॉट इज सिरीज रेझोनन्स अँड रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. काहीच नाही केलं तर त्याचं एक डेरिव्हेशन करा. आणि इकडं स्टार डेल्टा म्हणजे स्टारचं असतं ना, IL = IPH, VL = √3VPH, ते 2 डेरिव्हेशन स्टार आणि डेल्टाचे, ते डेरिव्हेशन करा. सो युनिट नंबर 5, 1, 2, देन 3, देन 4 असं सोडवण्याचा प्रयत्न करा. किंवा जो क्वेश्चन मला परफेक्ट येतो तोच अगोदर सोडवा. मी वारंवार सांगतो, पेपर चेक करताना खूप घाणेरडं वाटतं. ते क्वेश्चन नंबर 1ला असं आम्ही क्रॉस मारतो रेडी पेनने, ते विचित्र वाटतं आणि बॅड इम्पॅक्ट पडतो. सो थोडा विचार करा. न्यूमेरिकल सॉल्व करताना असं कन्फ्यूज होऊ नका किंवा खूप खुश होऊ नका, मला येते नाही. मीटरमध्ये क्वांटिटी दिलेली आहे का, नॅनोमध्ये आहे, मायक्रोमध्ये आहे, मिलीमध्ये आहे, किलोमध्ये आहे. सगळ्यांचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करावं लागेल, युनिटमध्ये करावं लागेल. स्टँडर्ड युनिटमध्ये म्हणजे KG असेल, मीटर असेल. ओके, सो ते बघा MMचं मीटरमध्ये कसं करायचं किंवा तुमच्या सेंटीमीटरचं मीटरमध्ये कसं करायचं, हे गिवनमध्ये करा. सो न्यूमेरिकल वाटतं तेवढं सोपं नाही. न्यूमेरिकल उघड्या डोळ्यांनी बघा. अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, न्यूमेरिकलमध्ये क्वेश्चन पेपरमध्ये दिलेले व्हॅल्यू ॲज इट इज तुम्ही ॲन्सर शीटमध्ये लिहिले आहेत का 2 वेळा क्रॉस व्हेरीफाय करा आणि मग सोडवा. सगळं सोडवलं गिवनच चुकलं, काही फायदा नाही याचा. सो थोडी काळजी घ्या. न्यूमेरिकल ह्या काळजी घ्या. बघा, वारंवार बघा. थेअरीमध्ये सोडवताना डायग्रॅम काढा, त्याच्या खाली थेअरी लिहा. थेअरी काढून डायग्रॅम नसतं रे. असं तुम्ही थेअरी कशाची लिहिली, मग थेअरी काढून डायग्रॅम लिहितात काही जण. आधी डायग्रॅम मग ती एक्सप्लेन करा. समजा सर मला डायग्रॅम येते पण एक्सप्लेनेशन येत नाही, बाबा त्याच्यामधले ब्लॉक जे आहेत त्या ब्लॉकची नावं लिहा आणि खाली निबंध लिहा. डायग्राम व्यवस्थित काढा, त्याचे ब्लॉकचे निबंध लिहा. ओके, सो अशा गोष्टी करा. ऑलरेडी युनिट नंबर 1, 2, 3, 4, 5 जे इम्पॉर्टंट थेअरी क्वेश्चन आहेत याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे थेअरीचा. एका 30-35 मिनिटामध्ये 2 युनिट कव्हर केलेत. ओके, तो व्हिडिओ तुम्ही बघितला तरी इनफ होईल. म्हणजे लिहिण्याचं तुम्हाला कन्सेप्ट कळतील, पटकन लिहायला सोपं जाईल. आणि न्यूमेरिकलचे पण सेपरेट पण व्हिडिओ आहेत किंवा एकत्र पण व्हिडिओ आहेत. एकत्र व्हिडिओ थोडा फास्ट आहे, मग ते तुमच्या टाईमनुसार तुम्ही ठरवा. एकतर 3च न्यूमेरिकल सोडवायचे. फर्स्ट गोष्ट, थेअरीला न्यूमेरिकल ऑर आहे, मग काय करू, थेअरी सोडवायची, न्यूमेरिकलला हात घालू नका. ओके, थेअरी सोडवा. 52 मार्काची थेअरी, 18 मार्काची न्यूमेरिकल. 18 पैकी एखादं न्यूमेरिकल ऑरला सोडलं तरी चालेल. युनिट नंबर 4, 3चं युनिट ऑरला सोडलं तरी चालू शकतं. ओके, सो या गोष्टींची काळजी घ्या. पेपर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. न्यूमेरिकल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट न्यूमेरिकल जेवढे येते तेवढं सॉल्व करा. म्हणजे जर एखादी क्वांटिटी काढली तर त्याला ते मार्क असतात, ते मार्क मिळतील. सो थोडा विचार करा, शांत राहा. 2-3 दिवस आहेत BW नंतर 4 दिवस सुट्टी. आजची रात्र चला ठीक आहे, उद्याची रात्र झोपू नका. काय अभ्यास करायचा आहे तो करा. एकच दिवस अभ्यास करायचा आहे BWसाठी, कुणासाठी नाही तर माझ्यासाठी अभ्यास करा. आत्ता आय थिंक रात्रीचे 2:45 वाजले. आत्ता 2:30-2:45 झाले तरीही मी व्हिडिओ बनवतोय तुमच्यासाठी. फक्त माझं ह्या मेहनतीचं फळ मला रिझल्टला पाहिजे. सगळ्या युनिव्हर्सिटीचा रिझल्ट 80% लागला पाहिजे. कसं काय रिझल्ट लागला हे लोकांनी विचारलं पाहिजे तुम्हाला. त्यावेळी सांगा, मुळे सर नावाचा एक माणूस आहे.
ओके, हे माझं स्वप्न आहे, माझं ड्रीम आहे. युनिव्हर्सिटीचा रिझल्ट बदलायचा आहे, माझ्या कॉलेजचा लागेलच, युनिव्हर्सिटीचा रिझल्ट मला चेंज करायचा आहे. सो ऑल द व्हेरी 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 बेस्ट. आणि हा कदाचित लास्ट व्हिडिओ असेल. जर तुम्हाला खूप अडचणी आल्या व्हॉट्सअपला मला कॉन्टॅक्ट करा. उद्याचा पूर्ण दिवस पूर्ण रात्र मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. उद्या 24 तास मी तुमच्यासाठी आहे. हा माझा नंबर. कधीही कॉन्टॅक्ट करा, कधीही उद्या कधीही कॉन्टॅक्ट करा, मी अवेलेबल असेल तुम्हाला. कारण उद्या माझं कॉलेज ॲडमिशन ड्युटी आहे. तुम्ही कधीही कॉल करा, काही अडचणी उद्या पटकन कॉल करून ते सॉल्व्ह करा. ओके, कुठूनही कॉल करा, मला काही इश्यू नाही आहे, पण रिझल्ट लागला पाहिजे यावेळी. ओके, सो ऑल द व्हेरी 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 बेस्ट अँड थँक्यू सो मच.